पावसाळ्यात हिरवगार आणि खुलून दिसणारं बोरिवलीतील 11,000 हेक्टरवरील हे नॅशनल पार्क सध्या तहानलेलं आहे. उन्हाळ्यामुळे झाडं सुकली असून झाडं उजाड दिसतायत. याचबरोबर तळी आणि झरेही कोरडे ठाक पडलेत. या पार्कमध्ये हरिण, सांबार, वाघ, बिबट्या, ससे असे विविध प्राणी पक्षी वास्तव्यास आहेत. हे प्राणी प्रामुख्यानं 40 ते 45 नैसर्गिक तळी आणि झऱ्यांमधून आपली तहान भागवतात. मात्र आता ह्या तळ्यांमध्ये आणि झऱ्यांमध्ये अजिबातच पाणी उरलेलं नाही. दरम्यान काही ठिकाणी थोडासा पाणी साठा आहे, मात्र तो देखील म्हणावा तेवढा नाही. यावर उपाय म्हणून प्रशासनानं काही ठिकाणी कृत्रिम तळी तयार केली आहेत. मात्र नैसर्गिक पाण्याचा साठा कुठेच दिसत नाहीये. प्रशासन मात्र नॅशनल पार्कमध्ये पाण्याची गंभीर समस्या नसल्याचा दावा करतेय. निश्चित रूप से जो पानी है वो पर्याप्त मात्रा में कभी भी रहेगा ही, तो इसलिए वो कोई बहुत मुझे ऐसी स्थिति नज़र नहीं आती है कि साहब कि पानी बिल्कुल सूख जाएगा, क्योंकि इस साल की जो मानसून की जो भविष्यवाणी भी की गई है, जो बताया गया है, उसमें भी ये बोला जा रहा है कि बड़ी अच्छी बारिश होने वाली है. तो नेशनल पार्क के अंदर कोई सूखे की स्थिति है ऐसा नहीं लगता. खरं तर पक्षी आणि प्राण्यांना पिण्यासाठी कृत्रिम पाण्याची तळी बनवण्याची गरजच पडू नये आणि अधिक प्रमाणात नैसर्गिक साठा कसा वाढवता येईल यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. आर्टिफिशियल सीमेंटेड वाटर होल्स को हम ख़त्म करना चाहते हैं. इसके अलावा अगर कुछ होगा तो वो प्राकृतिक टाइप के कुछ वाटर होल्स हम सोच रहे हैं कि अगर वैसे कुछ बन पाएँ जिसमें कि देखने से वो एस्थेटिकली अच्छे भी लगे, जानवर को भी लगे कि ये नकली नहीं है, ये प्राकृतिक है. नॅशनल पार्कमधील तुलसी तलावामधील पाण्याची पातळी खाली गेली आहे. आत्ताच अशी स्थिती असेल तर मे महिन्यात तर पाण्याची समस्या अधिकच गंभीर स्वरूप धारण करणार असल्यानं प्रशासनाला ताबडतोब कडक उपाययोजना करण्याची गरज आहे. मेघा कुचिकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.